मुरबाड तालुक्यामध्ये म्हसोबाची यात्रा ही कोकणातली एक मोठी यात्रा भरते आणि सध्या सुरू असलेल्या यात्रेमध्ये पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात आलंय। मुरबाड तालुक्यातल्या म्हसा गावात म्हसोबाचं मंदिर आहे आणि या मंदिरात पौष पौर्णिमेला यात्रा भरते। या यात्रेनिमित्त इथे पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनात शेळ्या, मेंढ्या, म्हैस, गायी, बैल तसंच संकरित जनावरं आणि गायींच्या वेगवेगळ्या जातींची रेलचेल असते। इथे पशुसंवर्धन विभागानं मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लावलेत। यामध्ये पारंपरिक पशुपालनाबरोबर संकरित तसंच आधुनिक पशुपालनाचीही माहिती देण्यात येतेय। आमच्याकडे बीटल, जमनापारी, सोजत, शिरोही, कोटा या वेगवेगळ्या जाती आहेत। यामध्ये जी बीटल जात आहे ही पंजाबमधली प्रसिद्ध जात आहे। त्यानंतर जमनापारी ही इटावा, आग्रा, चंबल या भागातली जात आहे। त्यानंतर पतिरा जी आहे ती राजस्थानमधली, सोजत राजस्थानमधली, अशा 5-6 जाती आम्ही पाहतो। या पशुपक्षी प्रदर्शनाबरोबर इथे जनावरांची खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणात होतीये। राज्यात न आढळणारं पशुधनही इथे बघायला मिळतंय। शेती उपयोगी साहित्य आणि अनेक गोष्टींची इथे विक्री केली जातीये। जर्सी गाय बघितल्या, म्हशी बघितल्या, बैल बघितलं, घोडं बघितलं, औषधं बघितल्या, शिबिर लागल्या त्या जर्सी बैल, अधिक जातीच्या गायी बघितल्या, शेळी बघितल्या, बोकडे बघितलं। अजून काय शेतकऱ्यांना भरपूर फायदा आहे याच्यापासून। शेतकरी गायीच्या गोमीतून शेणापासून बनण्यापासून भरपूर फायदा आहे त्याला। शेतीसाठी चांगली वस्तू असते। शेण म्हणजे हे उपयोगी आहे। शेतीमध्ये कमी बातमी करतं ते शेण जर टाकलं तर भरपूर उत्पन्न वाढतो त्याच्यापासून। शेळ्या, मेंढ्या बघितल्या, कोंबड्यांचं पालन पोषण कसं करायचं हे तिथं ते पटवून देतात। म्हशींचं पालन पोषण कसं करायचं, त्यांची निगा कशी राखायची हे ते तिथं पटवून देतात। या प्रदर्शनात 50 पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात आलेत। या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाचं उत्तम विस्तार कार्य होत आहे। तर इथल्या आयोजनावर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी देखील समाधान व्यक्त केलंय। शेतकऱ्याला ज्ञान मिळावं आणि शेतकऱ्यानं आपलं पारंपरिक जो आमचा बळीराजाचं स्वप्न होतं की शेतीपालन, पशुपालन हे कसं आहे याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन बी मिळावं म्हणून टेक्निकल नॉलेज जिल्हा परिषद ठाणे यांच्या विद्यमाने पशुसंवर्धनच्या विभागाने हे जो प्रोग्राम आयोजित केला तो अतिशय सुरेख आणि देखणा केला। त्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती मिळेल किंवा आपण कुठली जनावरं पाळली पाहिजे, ती कुठली जनावरं हायजेनिक आहेत आणि त्यामुळे दुधाचं उत्पन्न, माशाचं उत्पन्न काय करता येईल या दृष्टीनं हे आजचं प्रदर्शन अतिशय आखीव आणि रेखीव करण्याचं काम केलं। म्हसा गावच्या या प्रसिद्ध यात्रेत शेतकरी, पशुपालक यांच्यात देवाणघेवाणीचे व्यवहार चालतायत। घाटावरची जनावरं कोकणामध्ये आणि कोकणातली जनावरं घाटावर जाण्यासाठी ही यात्रा एक चांगलं माध्यम बनली आहे। मुरबाडहून गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामधल्या बंद पडलेली लिफ्ट आणि स्ट्रेचर अभावी एक मोठी दुर्घटना काही दिवसांपूर्वी घडली। घाटी रुग्णालयाच्या अनास्थेचा पंचनामा करणारा स्पेशल रिपोर्ट बघूयात। ठिकाण घाटी रुग्णालय, औरंगाबाद। तारीख 21 जानेवारी 2019, वेळ मध्यरात्री 1 वाजता। घाटी रुग्णालय जवळपास अख्ख्या मराठवाड्याची भिस्त वाहणारं रुग्णालय। मात्र या रुग्णालयाची अवस्था न विचारलेलीच बरी। कायमच व्हेंटिलेटरवर जगणाऱ्या रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे एक कोवळा जीव जगात येण्याआधीच उन्मळून पडलाय। सोनाली खटमोडे यांना प्रसूती काळात सुरू झाल्यानं कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली। मात्र लिफ्ट बंद असल्यानं 3ऱ्या मजल्यावरचा प्रसूती कक्ष पायीच गाठण्यासाठी खटमोडे कुटुंबियांची धावाधाव सुरू झाली। अखेर जे घडू नये तेच अघटित घडलं। आता ती महिला या ठिकाणाहून पायी चालत या ठिकाणी गेली आणि तिला या पायऱ्या चढत जावं लागलं। मग या ठिकाणी जे आहे इथं आहे रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला जातो। त्यानंतर ती महिला पायी गेली, ती थेट हा कॅज्युअल्टी विभाग आहे, या कॅज्युअल्टी विभागासमोरही चालत ती गेलेली आहे। या ठिकाणी पण जे आहे तिला या पायऱ्या चढून गेली असेल किंवा ती या बाजूने गेली असेल, म्हणजे तिला हे चालत गेलेलं आहे। इथं लिहिलेलं आहे की गरोदर मातांसाठी लिफ्ट बंद असल्यामुळे पुढे जावं। म्हणजे ती महिला आतापर्यंत 100 ते 150 मीटर चालत आली।
आता या ठिकाणी एक लिफ्ट आहे, ही लिफ्ट बंद असल्यामुळं त्या महिलेला प्रसूती कळा या ठिकाणी आल्या, त्या महिलेची प्रसूती झाली आणि त्या महिलेचं बाळ दगावलं. आपण बघू शकतो अशा पद्धतीचा ढिसाळ कारभार जो आहे घाटी रुग्णालयामध्ये आहे. घाटी रुग्णालय प्रशासनानं मात्र नेहमीप्रमाणे कातडी बचाव धोरण स्वीकारलंय. तर या दुर्दैवी घटनेचं आम्हालाही दुःख आहे. बऱ्याचदा रुग्ण उशिरा रुग्णालयामध्ये पोहोचतात. प्रस्तुत प्रकरणात सदर बाई छावणी एरियातच राहणारी होती. त्याने जर लवकर आली असती तर जास्त चांगलं झालं असतं असं आम्हाला वाटतं. त्याचवेळी वेळ निघून गेल्यावर खडबडून जागा झालेल्या आरोग्य खात्यानं कारवाईची भाषा सुरू केली आहे. दुर्दैवी झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याची योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल. मी आताच प्रधान सचिव व्यास साहेबांशी बोललेलो आहे. सरकारी रुग्णालय म्हणजे गोरगरिबांसाठीचा आधार मानला जातो. मात्र देशातील सरकारी रुग्णालय म्हणजे अक्षरशः कोंडवाड्याला लाजवतील अशी आहेत. आणि रुग्णसेवेला पैसा कमवण्याच्या धंद्याचं आलेलं स्वरूप रुग्णांची सर्वात मोठी चिंता आहे. त्यामुळे देवदूताच्या रूपातील कसाई देवाच्या दरबारात निष्पाप हत्येचा हिशोब कसा चुकवणार आहे कोणास ठाऊक. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. सातारा जिल्ह्यातली तिथल्या कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या खटाव तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरच्या सुनील पाटील या चित्रकाराच्या चित्रांचं सध्या प्रदर्शन भरलंय. एक रिपोर्ट बघूयात. मनाचा थरकाप उडवणारा, डरकाळी फोडणारा वाघ, डौलदार चालीमध्ये चालणारा हत्ती, पाणथळावर सावधपणे पाणी पिणारे प्राणी किंवा पाण्यात कागदी बोट सोडणारी निरागस छोटी छोटी मुलं, अशा अनेक चित्रांच्या माध्यमातून अनेक देखावे जिवंतपणे साकारलेत राष्ट्रीय पातळीवरचे चित्रकार सुनील पाटील यांनी. आणि या चित्रांचा आस्वाद घेत आहेत कायमस्वरूपी दुष्काळी भाग असणाऱ्या खटाव तालुक्यातले शालेय विद्यार्थी. या प्रदर्शनाच्या निमित्तानं शहरी भागातल्या दर्जेदार पेंटिंगच्या प्रदर्शनाचा ट्रेंड आता ग्रामीण भागात सुद्धा पोहोचणार अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. वास्तविक पाहता या चित्रांमध्ये नुसतंच वन्यजीव चित्र रंगवलेलं नाही, तर याच्या डोळ्यामध्ये इतके जिवंत भाव आहे की जणू आपण जंगलातच आहोत असा भास निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अशा प्रकारचं चित्र प्रदर्शन हे मोठ्या शहरात, पुणे मुंबईसारख्या शहरामध्येच असावं अशी एक का कल्पना रूढ झालेली आहे कळत नाही. आणि जणू काय ग्रामीण भागाला यातून वगळलेलंच आहे. त्या निमित्तानं मला हे सांगावंसं वाटतं की आज हे चित्र प्रदर्शन इथं जे लहान मुलं, हायस्कूल प्रायमरीचे जी मुलं येणार आहेत, जे आपल्या रंगाशी ब्रशशी खेळण्याची सवय आहे, ते या चित्राला पाहून खरंच चांगले कलाकार होण्याची प्रेरणा या चित्र प्रदर्शनातून नक्की मिळणार आहे असं मला वाटतं. कारण की ते चित्र वास्तविक पाहता खूपच छान आहे. त्यांच्यातून छोट्या छोट्या निरीक्षणातून खूपच काही पाहायला मिळत आहे. ह्या निरीक्षणातून इतकं निरीक्षण करावं तितकं कमीच आहे. कारण की जेवढं निरीक्षण करेल तेवढं नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. आणि इथे आल्यावर असं वाटतंय की जसं काही जंगलातील रिअल प्राणी आपण समोरासमोर पाहत आहोत. साधारणपणे अशा मोठ्या चित्रांचं प्रदर्शन शहरी भागातच होतं, पण ग्रामीण भागात सुद्धा कलेची जाण वाढावी, खेड्यातल्या मुलांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, यासाठीच राष्ट्रीय पातळीवरचं हे प्रदर्शन सुनील पाटील यांच्या पुढाकारानं थेट दुष्काळी भागात भरवण्यात आलंय. वन्यजीव प्राण्यांची वेगवेगळ्या भावमुद्रा रेखाटलेल्या आहेत मी, व त्याचबरोबर घोड्याची सुद्धा वेगवेगळ्या भावमुद्रा व पेंटिंग्स केलेले आहेत. उद्देश एकच आहे की ह्या मुलांना स्फूर्ती मिळावी व उद्या त्यांना सुद्धा आपण अशी एक्झिबिशन भरवू शकतो हा कॉन्फिडन्स येण्यासाठी मी एक्झिबिशन खटावला पहिल्यांदा भरवलेलं आहे. वन्यजीवांचं खरंखुरं दर्शन घडण्यासोबतच प्राण्यांच्या डोळ्यातील विखार, तसंच हरिण, जिराफ यांच्या डोळ्यातील सावधपणा आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून सुनील पाटील यांनी साकारला आहे. त्याचा आनंद खेडोपाड्यातील विद्यार्थी घेताना दिसतात. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा.